विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं परत एकदा स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। चला आपण चेंद वाइज या टॉपिकमध्ये आपण शिकत होतो ॲक्टिव्ह वाइजचं पॅसिव्ह वाइजमध्ये कसं रूपांतर करायचं आणि पॅसिव्ह वाइजचं ॲक्टिव्ह वाइजमध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण शिकत होतो। त्यामध्ये आपण पहिला प्रकार बघितला होता तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वाइज कसं करायचं हे बघितलं होतं। परत आज आपण बघणार आहोत नंबर 2 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे PCT या प्रकाराचं पॅसिव्ह वाइजमध्ये कसं रूपांतर करायचं आणि पॅसिव्ह वाइजचं ॲक्टिव्ह वाइजमध्ये कसं रूपांतर करायचं हे आज आपण शिकणार आहोत। चला तर सुरुवात करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आता यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्शन। आपण कन्स्ट्रक्शन लिहून घेऊया। ऑब्जेक्ट प्लस एमिजार बघा आपण इथे कन्स्ट्रक्शन म्हणजेच फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे। ऑब्जेक्ट प्लस एमिजार। आता इथे बघा ऑब्जेक्ट पासून वाक्याची सुरुवात होत असते म्हणजे पॅसिव्ह वाइज मध्ये जेव्हा आपण पॅसिव्ह वाइज सेंटेन्स बनवत असतो तेव्हा ऑब्जेक्ट पासून वाक्याची सुरुवात होत असते। तेव्हा इथे आपण लिहून घेतलाय ऑब्जेक्ट त्यानंतर एमिजार। आता एमिजार हे 3 ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच टू बी फॉर्म इथे आलेले आहे, परंतु आवश्यकतेनुसार आणि तो सब्जेक्ट बघून त्या सब्जेक्टकडे त्या कर्त्याकडे बघून आपल्याला योग्य तो ऑक्झिलरी वर्ब इथनं घ्यायचं असते। त्यानंतर प्लस बीइंग। आता बघा बीइंग हा जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला जशानं तसा तुम्हाला तिथे ठेवायचा, यामध्ये कोणताच बदल करायचा नाही। आता एक गोष्ट लक्षात घ्या, बीइंग हा शब्द प्रत्येक येणाऱ्या कंटिन्युअस टेन्समध्ये येत असतो। प्रत्येक कंटिन्युअस तो प्रेझेंटचा कंटिन्युअस असो की तो पास्टचा कंटिन्युअस असो की तो फ्युचरचा कंटिन्युअस असो, यामध्ये मात्र प्रत्येक कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग हा शब्द येणारच आहे। त्यानंतर प्लस V3 मी सांगितलं होतं की ॲक्टिव्ह वाइजचं चेंज वाइजमध्ये कन्वर्ट करत असताना क्रियापदाचं हे तिसरं रूपच येत असते, त्यामुळे इथे आपण लिहून घेतलेलं आहे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप। त्यानंतर प्लस एक्सटेन्शन प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट। आपण एक्सटेन्शनचे सुद्धा काही सेंटेन्स बघितलेले आहे आणि विदाउट एक्सटेन्शनचे सुद्धा काही सेंटेन्स आपण बघितलेले आहे। तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। तर मग बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकत असताना सर्वात पहिले आपण लिहून घेऊया इथे ॲक्टिव्ह वाइजचं सेंटेन्स। आता ॲक्टिव्ह वाइजचं सेंटेन्स म्हणजे काय तर म्हणजे कर्तरी प्रयोगाचं सेंटेन्स। ज्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्ट पासून होणार आहे तेव्हा त्याला आपण ॲक्टिव्ह वाइज असं म्हणत असतो। आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलंच होतं। तर मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचंच इथे सेंटेन्स राहणार आहे। तर मग ॲक्टिव्ह वाइजचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला कोणता आहे तर सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे। त्या प्रकारे आपण इथे सेंटेन्स बनवून घेऊया। साधाचं सेंटेन्स बनवून घेऊया आपण, जसं की उदाहरणार्थ आय एम डूइंग अ डिनर। बघा हे सेंटेन्स आपण बनवून घेतलेलं आहे, आय एम डूइंग अ डिनर म्हणजे मी जेवण करत आहे। आता हे सेंटेन्स बघा सब्जेक्ट इथे आहे प्लस एमिजार पैकी एम आहे प्लस V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय लागला आणि प्लस ऑब्जेक्ट। हे सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बट एवीचं म्हणजे ॲक्टिव्ह वाइजचं म्हणजेच कर्तरी प्रयोगचं। आता या सेंटेन्सला आपल्याला बनवायचं पॅसिव्ह वाइजमध्ये, फक्त एवढंच की आपल्याला ते कन्स्ट्रक्शन इथे चेंज करायचं म्हणजे पॅसिव्ह वाइजचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला वापरायचं आहे, जो की मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे। ठीक आहे, तर हेच कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे वापरायचं आहे। चला तर बघूया। सर्वप्रथम इथे कन्स्ट्रक्शन काय घ्या म्हणते आपल्याला तर ऑब्जेक्ट। मग ऑब्जेक्ट कोणता आहे, हा ऑब्जेक्ट आहे। तेव्हा इथे आपल्याला शोधायचं आहे की ऑब्जेक्ट कुठे आहे, तर ऑब्जेक्ट मी सांगितल्याप्रमाणे क्रियापदाच्या लगेच
लागून असलेला जो असतो तो भाग ऑब्जेक्टचा असतो, जो की इथे ऑब्जेक्ट अ डिनर आहे, त्यामुळे आपण ते लिहून घेऊया अ डिनर. त्यानंतर प्लस एम इज आर. आता बघा एम इज आर या 3 ऑक्झिलरी वर्ब पैकी एक तुम्हाला योग्य ते ऑक्झिलरी वर्ब यासोबत वापरायचा आहे. बघा अ डिनर असल्यामुळे इथे एम तर येणारच नाही, एम फक्त आय सोबत येत असतो. मग इथे इज उरलेला आहे आणि ते आर. तर इज तुम्हाला सांगितलं होतं की सिंग्युलर सोबत एकवचनी सोबत तुम्हाला इज वापरायचा आहे, तर प्लुरल म्हणजे अनेक वचनी सोबत तुम्हाला आर वापरायचा आहे. तर इथे अ डिनर, डिनर म्हणजे जेवण किंवा भोजन, त्यामुळे इथे सिंग्युलर असल्यामुळे इथे काय वापरायचं तुम्हाला इजच येणार आहे इथे. प्लस बीइंग. बीइंग हा शब्द तुम्हाला प्रत्येक कंटिन्युअस टेन्स मध्ये ठेवायचा आहे, जशाना तसा लिहून घ्यायचा बीइंग. प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप. वर्ब ओळखा इथे कोणता आहे, हा सब्जेक्ट, हे ऑक्झिलरी वर्ब, हे ऑब्जेक्ट आणि हे आहे वर्ब. डुईंग इथे वर्ब आहे, तर डुईंगचं तिसरं रूप काय मी सांगितलंच होतं. डुईंगचं पहिलं रूप डू आहे, दुसरं डीड, तिसरं डन आणि चौथं डुईंग. त्याच्यामुळे इथे तिसरं रूप आहे इथे डन. प्लस एक्सटेन्शन. एक्सटेन्शन इथे तुम्हाला दिसत नाही आहे, त्यामुळे तो लिहायचा नाही तुम्हाला. प्लस बाय. बाय हा सब्जेक्ट जशान तसा लिहून घ्यायचा आहे. आणि प्लस सब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणता इथे, सब्जेक्ट आहे आय, तर आयची द्वितीय विभक्ती काय, एस टू कन्वर्ट. द्वितीय विभक्तीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, तर आयची द्वितीय विभक्ती इथे आहे मी. बघा सेंटेन्स कसं तयार झालं, अ डिनर इज बीइंग डन बाय मी. माझ्याकडून जेवणाला सुरुवात केली आहे किंवा झाली आहे. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण एखादी दुसरा सेंटेन्स बघूया. सी इज आपण दुसरं घेऊया, हेल्पिंग घेऊया, हेल्पिंग द पुअर. शी इज हेल्पिंग द पुअर. ती काय करत आहे, गरिबांची मदत करत आहे. तर या सेंटेन्सला आपण करून घेऊया. हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हायचं आहे आणि याला करायचं आपल्याला पीव्ही मध्ये म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये करून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथे द पुअर आहे, लिहून घेऊया आपण द पुअर. त्यानंतर प्लस अमेजार पैकी इथे येणार आहे इज. प्लस बीइंग हा शब्द लिहून घ्यायचा आहे. प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप हेल्पिंग. इथे क्रियापद आहे, याला त्याचं तिसरं रूप काय बनत असते, याला एडी प्रत्यय लागतो, म्हणजेच तिसऱ्या रूपाची इथे निर्मिती होत असते हेल्प. प्लस एक्सटेन्शन नाही आहे, बहुतांश परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सटेन्शनचं सेंटेन्स विचारल्या जात नाही, तरी पण आपण इथे शिकून घेत आहोत. हेल्प प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. सब्जेक्ट आहे शी, शीची द्वितीय विभक्ती येते इथे हर. द पुअर इज बीइंग हेल्प बाय हर. अशा प्रकारे हे सेंटेन्स झालं, म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये आपण कन्वर्ट केलं. आता परत या सेंटेन्सला आपण पॅसिव्ह ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करून बघू. ठीक आहे, या सेंटेन्सला आता सपोज बघा हे सेंटेन्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहून आहे खाली की चेंज द वॉइस. ठीक आहे, प्रयोग बदल करा तर किंवा प्रयोग बदलवा. तर तुम्हाला हे सेंटेन्स ओळखायचं आहे. मग कसं ओळखाल, तर इथे सर्वप्रथम तुम्ही इथे रीड करायचं. तुम्हाला इथे द पुअर दिसत आहे, म्हणजे इथे ऑब्जेक्ट दिसत आहे. बघा ऑब्जेक्ट दिसत आहे. त्यानंतर प्लस अमेजार, अमेजार पैकी इज दिसत आहे, म्हणजे इथे तुम्ही अमेजार लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर बीइंग शब्द दिसत आहे, नंतर बीइंग शब्द इथे लिहून घ्यायचा. प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, तर इथे तुम्ही V3 लिहून घ्यायचं. प्लस बाय एक्सटेन्शन V3 नंतर लिहून घ्यायचं किंवा नाही लिहिलं तरी चालेल. प्लस बाय, बाय पण लिहिलं आणि प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट, म्हणजे कशाच तरी द्वितीय विभक्ती आहे त्यामुळे एस टू कन्वर्ट. जेव्हा तुम्ही सेंटेन्स दिलं आणि त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या पेजवर जर लिहित गेले, कन्स्ट्रक्शन तुम्ही तयार करत जर गेले, तर तुमचं तयार झालेलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अशा प्रकारे तयार होईल. मग हे कन्स्ट्रक्शन तयार झालं की तुमच्या लक्षात येईल की हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे किंवा कन्स्ट्रक्शन आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं हे स्ट्रक्चर आहे, तर हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे कसं, तर पॅसिव्ह व्हायचं, म्हणजे ऑब्जेक्टपासून सुरुवात झाली आणि सब्जेक्टपासून इथे एंड झाला आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे सेंटेन्स
पॅसिवाईजचा आहे, हा कन्स्ट्रक्शन पण पॅसिवाईजचा आहे. मग आपल्याला करावं लागेल कन्वर्ट कशामध्ये, तर ॲक्टिवाईजमध्ये. मग ॲक्टिवाईजचं कन्स्ट्रक्शन तुमच्या डोळ्यासमोर येईल, ॲक्टिवाईजचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. तर मग ते कसं बनन, असं बनणार आहे की सब्जेक्ट प्लस ॲमेज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट असं बनन. तर मग सर्वात पहिले तुम्हाला कन्स्ट्रक्शन काय सांगते, सब्जेक्ट घ्या. तर मग सब्जेक्ट पॅसिवाईजच्या वाक्यामध्ये शेवटी असतो बायच्या नंतर. तर इथे दिसत आहे तुम्हाला, म्हणजे हर आहे, हर हे इथे सब्जेक्ट आहे. तर या हरला इथे लिहायचं नाही, हे कशाच तरी द्वितीय विभक्ती आहे. कशाची द्वितीय विभक्ती आहे, शीची द्वितीय विभक्ती आहे. तेव्हा तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे, तुम्ही शी लिहून घेतलं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन काय म्हणते, नंतर कसं तयार झालं होतं, सब्जेक्ट तयार झालं तर सब्जेक्ट लिहून घेतला. ॲमेजार पैकी शी सोबत काय येत असते नियमाप्रमाणे, इज येते, तेव्हा इज तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर प्लस V4 क्रियापदाचं चौथं रूप. मग क्रियापद कोणतं आहे इथं ओळखायचं की क्रियापद कोणतं आहे, वाक्य वाचायचं, रीड करायचं, ओळखायचं. क्रियापद आहे इथे हेल्प. तर मग हेल्पचं चौथं रूप काय आहे, तर हेल्पिंग आहे, ते लिहून घ्यायचं. किंवा हेल्प हे पहिलं रूप लिहून घ्यायचं, त्याला ING लावायचं, म्हणजे चौथं रूप इथे प्रोड्यूस झालं, हेल्पिंग. आणि मग काय म्हणते, प्लस ऑब्जेक्ट इथे वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि ऑक्झिलरी वर्बच्या पहिले असते. म्हणजे इथे ऑक्झिलरी वर्ब तुम्हाला दिसत आहे, याच्या पहिले जे शब्द दिसत आहे ते ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे हे ऑब्जेक्ट इथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा, शी इज हेल्पिंग द पुअर तयार झालं असं, म्हणजे हे ॲक्टिव्हायचं तयार झालं आणि हे पॅसिव्हायचं. मग आता पहिले जे मी हे सेंटेन्स तुम्हाला दिलं होतं बघा बरं, सेम आहे का, आहे का बघा. शी दिसत आहे, इज हेल्पिंग द पुअर आहे, बघा सारखं तयार झालं, काहीच इथे डिफरंट नाही झालं, सारखं तयार झालं. बस अशा प्रकारे तुम्हाला कोणतेही सेंटेन्स तयार करण्यासाठी फक्त तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन म्हणजेच फॉर्म्युला पाहिजे. तो जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला सेंटेन्स बनवता येते, कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकणार नाही. अशा प्रकारे आपण एक आणखी सेंटेन्स बघून घेऊया. लिहून घेऊया आपण एखादी. अमोल इज प्लेइंग तबला. बघा, अमोल इज प्लेइंग तबला हे सेंटेन्स आपण लिहून घेतलंय. म्हणजे अमोल काय करत आहे, तबला वाजवत आहे. प्लेइंगचा अर्थ इथे खेळणेच होत नाही तर वाजवणे सुद्धा होते. तर इथे आपण लिहून घेतलंय प्लेइंग, अमोल इज प्लेइंग तबला. अमोल काय करत आहे, तबला वाजवत आहे. तर इथे बघा, आपण या सेंटेन्सला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे, पण याला आपण पॅसिव्हमध्ये करणार आहोत, कारण की हे सेंटेन्स तुम्हाला दिसत आहे ॲक्टिव्हमध्ये. पॅसिव्हमध्ये बनवत असताना सर्वात पहिले आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट आहे ते तबला, ते लिहून घ्यायचं आहे आपण. त्यानंतर ॲमेजार पैकी इथे इज येणार आहे. नंतर बीइंग दिसत आहे शब्द तुम्हाला, बीइंग हा शब्द जशान तसा लिहून घ्यायचा आहे, काहीच बदल करायचा नाही. क्रियापदाचं तिसरं रूप, काय इथे प्लेइंग दिसत आहे तुम्हाला. तर या प्लेइंगचं तिसरं रूप काय होत असते, एडी प्रत्यय लागत असतो याला. नंतर एक्सटेन्शन इथे तुम्हाला दिसत नाहीये. आणि त्यानंतर बाय हा शब्द जशान तसा लिहून घ्यायचा आहे. प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट, द्वितीय विभक्ती आहे कशाची, अमोल. इथे अमोल सब्जेक्ट दिसत आहे तुम्हाला. सब्जेक्टची द्वितीय विभक्ती काय आहे, म्हणजे अमोलची द्वितीय विभक्ती काय आहे, काहीच नाही होत. तर त्याच्यामुळे इथे नाव जे नाऊन आहे ते नाऊन जशान तसं तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. नाऊन जर आलं, मी तुम्हाला सांगितलं होतं एखादी नाम वगैरे आलं, नाऊन आलं तर त्याच्यामध्ये कोणताच बदल नाही करायचा, ते जशान तसं लिहून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे काय लिहिलं आपण, तबला इज बिंग प्ले बाय अमोल. अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार झालं. मी आशा करतो की तुम्हाला हा जो दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याचं ॲक्टिव्हाइजचं चेंजवाइज कसं करायचं, म्हणजे ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज किंवा पॅसिव्हाइजचं ॲक्टिव्हाइज कसं करायचं हे आपण शिकून घेतलेलं आहे. तुम्हाला नक्कीच हा प्रकार समजला असेल. कोणी नवीन माझे मित्रमैत्रीण किंवा छोटे विद्यार्थी मित्र वगैरे जर या स्वराज एज्युकेशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही, तर तुम्ही याला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. म्हणजे
पहिला जो व्हिडिओ आपण टाकणार तो पहिला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या चॅनलवर, तुमच्या यूट्यूबवर येऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही या इझी टेक्निकचा, सोप्या पद्धतीचा आस्वाद घ्या। काही समजलं नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। अशा प्रकारे आपण इथे आज हा जो प्रकार आहे तो आपण इथे संपला असं मी सांगतो। धन्यवाद।